नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नवी मुंबईमधील पनवेल या ठिकाणी आपल्या या पनवेलच्या नगरीत खांदा कॉलनीमध्ये आज एक आगळा वेगळा सोहळा होतोय. आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा भवनाचा आपण शुभारंभ सगळ्याच्या साक्षीनं पार पाडला. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी आलेले वर बसलेले सगळे मराठा बांधव आणि सगळ्यात जास्त सगळा संघर्ष, ऊन पाऊस थंडी अंगावर घेऊन समाजाचा लढा जिंकू लागतात ते खाली बसलेले सगळे माझे मायबाप बांधव. आता वरच्याचं सरसकट नाव घेतलं बरं का, पुन्हा तिला लफडं नको, मग नाव घेतलं आणि तो नाव राहील. तिला येडक हे दांड घातली. इथं एक एक जुळीता मा फेस पडाय. एखाद्याचं नाव राहिलं त्यांचा अर्ध्यातून मला सोडून, आणि आधीच माया आशे मागा लागलेत. कुणी येतं आणि मलाच होरगडीत आहे. त्यांच्या मनासारखं केलं नाही की तेव्हा माया मागं फेसबुकला लागलाच. त्याच्या मनासारखं केलं की तेव्हा तो पाटलासारखा माणूस नाही हो. पाटीलच खास ग्रेट माणूस. आणि त्याच्या मनासारखं नाही ऐकलं की त्यांनी सोशल मीडियावर लिहायला सुरू केलंच. म्हणजे अगोदर चांगला, त्याचं नाही ऐकलं की वाईट. त्यांनी समाजासाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्याकडं नाही. म्हणून आई वरचे बुळबुळ लगेच बोलायचं नाही, नाही लगेच खाली व्हायचं. अजिबात वच करायचं नाही. ते धंदा बंद. आता मग आबा चाललं तुमचं सुखसुखान पप्पू. जाऊन द्या, त्यांना उभं राहायची सवय. जत्रा नाही का आता निवडणुकीची. आपण किती बोंबवलं खाली बसलो तरी त्याला उभं राहायचं असलं तर आपला काय ऐकण्यात येत का काय कधी काही केलं. दुसरा बी प्रॉब्लेम आहे सांगू का. त्याच्यामुळे काही उभं राहतात. राहून द्या ना, काय करत तुम्हाला. आपली गरिबाची आणि आपली एकजूट ठेवायची वा. चांगल्याचा चांगला तुरम खान सुद्धा बंगल्याच्या खाली येतो गरिबाची जर एकजूट असली तर. चांगल्यातल्या चांगला बीडला कसा हेसका दाखवला माहिती आहे तुम्हाला. तसं गरिबात एवढी ताकद आहे. फक्त आपल्याला आपली ताकद कळाली नाही. आपल्याला आपली ताकद नाही कळाली म्हणून आपल्या लेकरा बाळाचं, आपल्या लेकी बाळीचं वाटोळं झालं. आपण इतके गाफील राहिलो. आपल्या 5-7 पिढ्या मागे गेल्या. ए व्यासपीठावर दर खाली उतरून याला. ए बुळबुळ बोलू नका. बाकीचे सगळे सतर्क राहिले, सावध राहिले. विचार करून बघा शांत डोक्यानं. नुसता आला बोलीला म्हणून आला, कार्यक्रमाला बसला, घरी जाऊन झोपला. शांत डोक्याने विचार करून बघा. एक 60 वर्ष ते 50 वर्ष फक्त मागं जा. आपण काय होतो आणि आपण बेसावध राहिल्यामुळे आपले आजचे हाल काय. सगळ्या बाजूनं आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तेव्हा आपला समाज पुढे जा. लेकर बाळ का बरं मी एवढं लावून धरलं. मी त्या वेदनेतून गेलो. मी गरिबाचं दुःख बघितलं. गरीब मराठ्यात आणि श्रीमंत मराठ्यात एकमेकाला विचारात घेतलं जात नाही. गरिबाला कुठं किंमत दिली जात नाही. म्हणून गरिबाच्या लढाईत ताकदीनं उतारलो. तुम्हाला वाटत नाही का मला सुद्धा आमिष दिले असते म्हणून. मला पण काही दाखवायचा प्रयत्न केला असन, पण मी डोळ्यासमोर फक्त गरीब आणि गरीबच मराठा ठेवला. कोणाच्या रुपयाला हात लावला नाही, कधी मॅनेज झालो नाही.
आणि मी इतका इमानदार राहिलो म्हणून माझ्या समाजानं मला कधीच उघडं पडू दिलं नाही, कधीच उघडं पडू दिलं नाही. ह्या मराठ्यांनी मुंबई बंद पडायची ताकद दाखवली 70 वर्षात पहिल्यांदा. बंद म्हणजे बंद. बरं खाली आल्यावर बघू, जाऊ दे काय असं त्याला काय दावा. पण आपली शक्ती दाखवली म्हणून आपल्या गरिबाला न्याय मिळायला लागला, हे कोणी विसरू नका. इथून पुढच्या काळात मी तुम्हाला एवढं सांगायसाठी आलो, इथून पुढच्या काळात एकजूट कायम राहू द्या. पक्ष येत राहते, जात राहते, सत्ता येते, सत्ता जाती, पण समाजावर होणारा अन्याय थांबत नाही. एकजूट आपली असली तर होणारा अन्याय थांबतो. म्हणून पुढच्या काळात एकजूट कधीच फुटू द्यायची नाही. पाणी वाटणार जरा खाली बसतो का? अय भाऊ लय तराला लागला गडी. टेका उलशिक टेका ते माझ्याकडे देण्यात ना, पाण्यातच तुटून पडले सगळे. टेका आपलं जागेवर पेते, काही अडचण नाही. आपण जमतो कशासाठी, आपण एकत्र येतो कशासाठी, नुसती गर्दी दाखवायला नाही. त्यातून आपण समाजाला आणि समाजाच्या लेकराला देणार काय हे आपल्या पुढं उत्तर असलं पाहिजे, हे आपल्या समोर ध्येय असलं पाहिजे. नुसतं जमायचं म्हणून नाही जमायचं, कुणीतरी बोलवलं म्हणून नाही जायचं. समाजाचं काय होणार आहे? आता बिल्डिंगहून बघायचे दिवस नाही राहिले. आता खाली उतरणे तरच जगतं, नाही तर जगत नसतं. बिल्डिंगहून बघणारे आणि बिल्डिंगवरच राहायचं, गोदावरीला पूर आल्यासारखं. खालचे पुन्हा मदतीला येत नाही, ते मदत पहिले आम्हाला बिल्डिंगहून बघत होता, खाली उतरायला रोग आलता का त्याला? आणखीन आपल्या अंगातली पाटीलकी जरा सोडून द्या. याच पुण्यानं आणि याच मुंबईनं महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली. महालामध्ये राहणारी मायमाऊली पुण्यात हातात चहा घेऊन रस्त्यावरती उभं होते की गरीब मराठ्यांच्या पोरं मुंबईला चालले चहा द्यायचा, बंगल्यातली, मालातली. कारण त्या मायमाऊलीला कळलं आता हीच वेळ आहे की आपण समाजाला साथ दिली पाहिजे. आता इमारतीचे, बिल्डिंगचे दिवस नाही राहिले. एकमेकाला मदत करायला, एकमेकाला धावून जावं लागणार आहे, तेव्हा आपण जगणार आहेत. नसता सगळे आपल्या विरोधात आहेत. बघा मग तुम्हाला काय करायचं. मला एक तर कधी भाषण येत नाही, मी हाय ते ठोक आणि सरळ तुम्हाला सांगतोय. हे मराठा जर मुंबई बंद पाडायची ताकद दाखवतो तर मराठा किती ताकदवर आहे हे समजून घ्या. आणि मला वाटतं तुम्हाला मुंबईत बेले नाही असं मा एकट्याचं म्हणणं आहे. बाकीचंच नाही सांगता यायचं मला, पण मा एकट्याचं म्हणणं आहे की मुंबईत तुम्हाला आणि मला बेले नाही. सरकार आपल्याला भेलं आपल्या भाकरीला. पहिले दिसते नाही, उपाशी मारलं, पाणी दिलं नाही, गाड्यावाले बे मासे धरायला लावले, मिलेन पोर उपाशी. आणि मराठ्यांनी एकच आरोडी ठोकली, मुंबईला अन्नधान्य कमी पडता कामा नाही. ट्रकाचे ट्रक आणि ट्रॅक्टर सुरू झाले. आणि त्या भाकरीचे ढिगलं बघून सरकारला असं वाटलं असेल सोपं नाही भाऊ. मग मला माहिती आहे मी यांना कसं सांभाळायची. लय अवघड होते. लोक म्हणायचे मुंबईला नेल्यावर काही करते. म्हणलं मी मराठ्याच्या पुढं नाही, मराठी माया पुढं नाही, शांततेत जाणार, शांततेत वापस आणणार. कारण प्रत्येकाला वाटायचं हे लय बेकार लोक आहेत, एकदा मुंबईत गेले नाही किंवा पुण्यात गेले कार्यक्रमच करून माघारी येतात. आणि आम्हाला असंच फुगिलंय कोणी बी. मराठी कार्यक्रम करते, तू पाटील हा हा म्हणलं घेऊन घातलाच गोटा. घेणं नाही देणं नाही, आपला इतका वापर केला लोकांनी. आपण संयमाने सुद्धा आपला समाज आणि समाजाचे लेकरं बाळ लेकी बाळी मोठे करू शकतो. गोटा घ्यायचा आम्हाला घेऊ ना कवा बी. आणि त्याचा गैरफायदा मग बाकीच्यांना उचलला. नुसते भाकरीचे ढिगलं पडले, सरकार फुल टेन्शन मध्ये आलं.
त्यांनी ओळखलं जर भाकरी इतके येतात तर हे काय मुंबईतून जात नाहीत, त्याच्यापेक्षा आरक्षण दिलेलं बरं. कसे ठेप्याला आले आणि डिगलं बी साधे नव्हते आणि पुट्टे बी इतके कलाकार आहेत. तुमचा तर फेसच पडला होता, तेवढाच पडायचा राहिला होता फक्त. पोट्टे इतके बेकार आहेत. पहिले दिवशी पारले येऊन द्या म्हटले, पारले का ना काय करता. दुसऱ्या दिवशी म्हणते क्रीमचं ऐका नाहीत नको. मग इतके पोट्टे कलाकार आहे अख्खी मुंबई एडी. मला पहिल्यांदा माहीत झालं हो, ते नसतं का बॅरिकेड रोडला लावायचं, ते पळवतं म्हणून. ते मोठ्याला अधिकारी यायचे आणि ते म्हणायचे पाटील ते तेवढं एकदा पोरायला सांगा, ते आमच्या बॅरिकेडवर बसत पळत येत. म्हणलं बॅरिकेड कसं काय पळून बसाय, मला माहित होत ना त्याला चाक आहेत म्हणून. हे सोपे नाही, काय करतील. पण एक लक्षात घ्या, कुणाला त्याचं वाईट नका वाटू दे. मुंबई ही आमची मायभूमी आहे, न्याय देणारी ती भूमी आहे. गरिबाचे लेकरं मुंबईत आले, मुंबईचं जीवन जिवंत करून गेलेत, त्यांना वाईट म्हणू नका. तुम्ही आमच्या तिकडे येता, तुम्ही कुठं गाड्या लावता, काही करता, आम्ही म्हणतो कम लावली इथं म्हणून. मग आता नवीन पोर आहेत, त्यांना मुंबईतलं लय माहीत नव्हतं, लावली असं रोडवर, काय फरक पडला का? का तो आजच्या म्हशी बांधलेल्या आहेत का तिथं, म्हणून लय तो कोठा तो बंद पाडाय. गरिबाचे लेकरं जर न्यायासाठी आलेत, तुम्हाला काही हरकत नाही त्यांना सहकार्य करायला. पण मुंबईनं खूप सहकार्य केलं. मी मुंबईतल्या सगळ्या मराठ्यांचे, कारण याच्यात काहीचे सत्कार केलेत, काही जराठे. पुन्हा ते म्हणते हेच होते का मग नवसाचे, त्यांचे सत्कार झाले ना आम्ही. त्याच्यामुळं आमच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं प्रत्येक काम करणाऱ्या घराघरातल्या मराठ्यांच्या मुंबईतल्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो. आपण खूप ही ताकदीने लढाई लढलो आणि जिंकली सुद्धा. तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबाचे प्रश्न सुटतील. तुम्हाला जिथपर्यंत सोडा, नाही सुटले काही तर मला पण सांगा. मला जितके तुम्हाला साथ देता येईल, जितके सोडवता येते तितके मी ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहून गरीब मराठ्यांसाठी मदतीला येईल. आणि असं काय म्हणू नका, लोक म्हणतात मुंबईत मराठी नेते, हे कोण येते, इथे एका कॉलनीचे जर एवढं गावाळे अख्ख्या मुंबईचा गोळा केला तर मुंबईत बंद पडते का कोण तुमच्यातच. नुसतं एक दिवस म्हणायचं मराठ्यांनी फक्त आझाद मैदान बघायला जायचं बा, सगळ्या काम बंद, ड्युटी फुटी काही नाही. आपण आपल्या तैला मागं गाडीवर बसायचं आणि आझाद मैदान जायचं. तुम्हीच मुंबई बंद पडिता ना, आम्हाला ही सुद्धा गरज नाही. आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी बाहेर पडावं लागतं आणि ते कधी काळी शिकत जा. आपल्यातले मतभेद सोडा, वाद करू नका. आपल्या लय वडाताड्या काही म्हणतो बरं का मी, तुम्ही नाही. काही दुकानं बंद पडल्यामुळे माय असे माग लागले. ते म्हणतात येणे आमचं दुकान बंद केलं सगळं. फाळका नाही का, याची वर्गणी घे त्याची वर्गणी घे, त्यातून फाळका हानी हो, फुळके चट बंद करून टाकले. किती दिवस. एकदा आपल्याला सगळ्यांना मिळून विचार करावा लागेल की गरीब मराठा समाजात बळ वाढलं पाहिजे, त्याचे लेकरं बाळ सुधारले पाहिजेत, याच्यासाठी आपण पुरी ताकद लावली. आता एक गोष्ट आपण केली, गडबड आहे तुम्हाला बोलू का मग थोडा टाइम का जायचंय? मी आहे काय मग आता, मी तर कुठं तुमच्याकडे बी आहे की माल येऊ, आम्हाला वाटलं आमच्याकडेच आहे. 9 वाजले, आमच्याकडे 9च्या पुढे असते, थोडी इतक्या लवकर नसतं आमच्याकडे. तुमच्या पायाला हात लावून सगळ्याचे सांगतो, इथं आहेत तेवढ्याचे. तुम्ही किती श्रीमंत असाल, तुम्ही किती गरीब असाल, फक्त दारू पिऊ नका. मी जिवंत आहे तर तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला तुमचा पोरगा म्हणून रक्त सांडेपर्यंत लढत राहील मी. फक्त तुम्ही दारूपासून लांब जा. तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल. आणि तुम्ही काय करता मग, ते बी काम माझ्याकडेच लावायचं का? मावशा हो, तुम्हाला एक काम सांगतो, करता का? तुमच्याकडे जात आहे
हे दारू पेले ना यांच्या भाकरी बंद करा तुम्ही. तुम्हाला काय करायचं, तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीमागे, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. याच्या भाकरी बंद करा, आत्ता दारू सुटती. आपले मतभेद आहेत, आपले भांडणं होतात ना, विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका. विनाकारण राजकारणासाठी वाद करू नका. आणि कुणी जर कोणावर केशी केले असले तर कोर्टात जाऊन मागं घ्या. ते दिवस आहेत आता, वाईट दिवस आलेत मराठ्यांवरती की आपण आपल्यात केसेस करू नका. पटलं नाही त्याला वर्षभर बोलू नका, त्याच्या विरोधात जाऊ नका. आपण आपले एक एक उभा करायचं बघू. मी काय केलं, ग्रामीण भागातून गरीब मराठ्यांची वेदना घेऊन रस्त्यावर आलो. मराठ्यांना आरक्षण दिलं. आज 3 गोष्टी झाल्यात तुमच्या, त्याच्यापेक्षा जास्त असतात पण मी 3च सांगतो. पहिली, आज शिक्षण खूप महाग झालंय. किती पैशावाला असो किंवा किती गरीब असो, शिक्षण करणं लेकीबाळीचं लेकरा बाळाचं खूप अवघड झालंय. तुम्हाला आता फीसमध्ये सवलत मिळणार आहे आरक्षणामुळे. 2, तुमचे लेकरं, तुमचे लेकबाळ नोकरीत जाणार आहे सगळ्या क्षेत्रात. पोलीस, महसूल, रेल्वे, इंजिनियर, MBBS जे असतील जेवढे क्षेत्र आहेत त्या सगळ्या राज्यापासून केंद्रापर्यंत तुमचे लेकरं आता नोकरीत जाणार आहे. आणि 3रं काम झालंय, केंद्रापासूनच्या सगळ्या कृषीच्या सिंचनाच्या योजना त्या आरक्षणामुळे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला घरकुलं मिळणार आहेत, तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेची योजना मिळणार आहेत. 3 कामं झालेत. आता एक नवीन काम हातात घ्यायचं ठरले मी. शिकतील पोरं, नोकऱ्याला पण लागतील, पण आपला समाज आपल्याकडे व्यवसायाकडे नेणं आपल्याला लय गरजेचं आहे. म्हणून आता ते काम आपण हातात घेतले. आरक्षणाचं राहिलंय थोडं आणखी, ते मी घेतो, त्याची काळजी नका करू तुम्ही, ते मी घेणार. पण मराठवाड्याचा हैदराबादचा गॅजेटियरचा JR निघालाय. मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात जाणार. फक्त तेले बुळबुळ करते दवाखान्यातलं म्हणून थोडं दमाने चाललंय, एवढंच आहे. नाही त्याला दम निघत नाही. त्याचं कसं आहे, गोडांमधला बारदाना असल्यासारखा खेळ झाला. बारदाना कळतो तुम्हाला, नसलं कळत तर जाऊन द्या, मग दुसऱ्या बारीने सांगा. तसा खेळ झालाय त्याचा आता. त्याच्यामुळं दम्मानी चाललंय. पश्चिम महाराष्ट्रातले 4ही गॅजेट लागू होणार आहे. सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर लागू होणार आहे. पुणे संस्थांचं आणि औंध संस्थांचं सुद्धा गॅजेटियर लागू होणार आहे. म्हणजे अर्धा कोकण सुद्धा जातोय. त्याविषयी कोकणातलेच लोक आले त्यांना माझ्याकडे, तुम्ही साक्षीदार आहेत ना. हां, मीडियावाल्या पुढं सांगतो बरं का, खोटं बोलू नका. हां, ते आले, ते घ्यायचं. हां, मला आरक्षण घ्यायचंय, ज्याला नाही घ्यायचं त्याला नको घेऊ म्हणा. आणि त्याला गरज बी नाही. एका टिकल्याच्या 2 टिकल्या, त्याला काही गरज लागत नाही. मी शया नाही था, त्याला गरज नाही. तिथल्या गरिबांना वाटतं आम्हाला पाहिजे, मी देणार. मला तरी वाटतं सातारा संस्थांमधून 2ही जिल्हे जातील. ते वाटतंय. मी तुमच्या पुण्याच्या आयुक्त साहेबांना विचारून घेईल, कारण त्याच्यावर अभ्यास सुरू. सातारा संस्थांच्या गॅजेटियर मध्येच पूर्ण बसतोय, पूर्ण. रायगड, ठाणे, पालघर हे सगळा पट्टा मुंबईसह त्यात म्हणजे डबल नोंदी निघू शकतात. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमध्ये ही सगळा पट्टा जाणार, कारण बॉम्बे गव्हर्नमेंटचा प्रदेश हो वापी सिल्वाशापर्यंत होता. ही खूप मोठा प्रदेश होता. त्याच्यामुळे तेही गॅजेट लागू केलं तर मराठा आरक्षण वाचून राहत नाही. म्हणून मी सांगत असतो मराठा समाजाला की हमेशाच काम आहेत आपल्याला, हमेशाच आपल्याला गडबड आहे, हमेशाच आपल्या धकाधकीचं जीवन सुरू आहे. याच्यातून वेळ काढून आपल्या लेकरा बाळाला आपल्याला आयुष्याची भाकरी द्यायची. चंद्र सूर्य असेपर्यंत त्याला उडाला नाही पाहिजे अशा गोष्टी त्याच्या तात्पुरत्या काही कामाच्या नाहीत. जसं की लाडकी बहीण 1500 दिले, मतदान झालं की 1500 नाही 150 नाही. आपण हुशार कधी होणार आहेत? आपल्याला जर एखाद्याने फसवायचं ठरवलं तर आपण त्याला सहज फसवून देतो.
बाकीच्यांनी त्यांच्या लेकराला आयुष्याचं घेतलं. माझा मराठा समाज त्याच्या समाजाला आणि लेकराला आयुष्याचं कधी घेणार आहे? तुम्हाला असं वाटत नाही की माझ्या पश्चात माझ्या पुढच्या पिढीला कोणापुढे हात पसरायची गरज नाही लागली पाहिजे? या भूमिकेत मराठा समाज येणार आहे नेमका कवा? आपल्याला त्या भूमिकेत अगोदर उतरावं लागणार आहे. आता मला द्यायचं, माझ्या पुढच्या पिढीला द्यायचं, तर कायम टिकणारं द्यायचं. त्याच्यासाठी आम्ही वेळ पण देणार आणि आपण वेळ दिला तर आपला समाज मोठा होणार आहे. आपल्याला हे शिकावं लागणार आहे. बिन 1500 रुपये 1300 रुपये आणि रोज बातम्या येतात. आता 3000 आणि पैसे द्या ना. यांच्या फसवणुकीमुळं आणि आपण सावध न राहिल्यामुळं आपला समाज डुबायला लागलाय. लांबचा विचार करा. त्याच्यामुळे आपण ना सावध झाला पाहिजे. आता त्या लाडक्या बहिणीच्या नादात त्या आनंदाचा शिरा एक असतो, दिवाळीत दिवशी ते भुंगे लागले डाळ तेल, ते वांगाणासारखं तेल. आता हे काय इकडं ओरडत इकडं ओरडत. असे रेल्वे तयार झाले तिथं मुंबईत. आणि ते आधी आलो माझ्याकडे. मा कॅम्प्युटर उशिरा सुरू होतं. मी काय कॅसेट टाकली. तेव्हा अधिकारी आले. ते म्हणले साहेब ते हिंदी जोडीत होतं, मला हिंदी येत नव्हती पण जमलं आमचं दोघाच. कसं तर ते मला काही फेकायचा, मी त्याला काही फेकायचो. त्याने हिंदीत सांगितलं, वा बडे बडे बच्चे. बडे बडे बच्चे म्हणजे बनायलावरच ना आपले. आता बडेच नाही तर काय ते का बारीक येतो बनायलावर आणि रुमाल बांधलो असं दिसायचं. ते ते पुढचा अधिकारी कसं ते असं करायचं, जी सर जी सर. हे कायचं सरण कायचं काय हिरो खपकून मांडे घालायचं की लगेच बेसन भाकर लगेच ठेसावा हाणला की निघाला रेल्वे करीत. ते आलं ते म्हणला साहेब एकच काम करायचं. म्हणलं काय करायचं बा? इत्ता इत्ता करू. म्हणलं कित्ता? ते म्हणे रेल्वे ट्रॅकवर ते स्टेशनवरती पोरांना झोपू द्या, काय अडचण नाही. फक्त हे काय करतात म्हणे एकामेकाचे शर्ट धरतात आणि त्यांच्या हातात भुंगे आहेत म्हणे आणि नुसते पोळं ते म्हणे टॉय करीत. आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घातला म्हणते ते डबा आहे. तेवढं करू नका हो, आम्ही काही कमी पडत नाहीत. म्हणलं सांगतो आता ऐकतात का कसे बघू. म्हणजे आपल्या पोरांनी कोणाला त्रास नाही दिला, कुठल्या माय माऊलीने दिला. मुंबईतले एक बी माय माऊली म्हणत नाही की मराठ्यांच्या लेकरांना त्रास दिला त्याला मराठी म्हणतात. हो हे खरंय की आम्ही हसलो खेळलो बागडलो त्या अंगणात. मुंबई हे महाराष्ट्र. ते एक माया देणार न्याय देणारी ती मुंबई. तिथं लेकर आले तर ते तुमचे आहेत. पोरांना त्रास दिला नाही आणि आता तर आपल्याला दिल्लीत जायचं. कोणाकोणाला यायचं अयो इतकी. मग दिल्ली पुढे ती बंद. आपल्याला ऐक वाचलं रे जुळलं का? आपल्याला आपल्या समाजाला हुशार करावं लागेल. आपल्या लोकांना मुंबई माहीत पाहिजे, कोणते ऑफिस कुठे आहेत हे माहीत पाहिजे, कोणते कार्यालय कुठे आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. दिल्लीपर्यंत आपला राजा, आपल्यासाठी अटकपर्यंत राजा आपले छत्रपती शिवराय लढत गेले. आपल्या राजाने तेजस्वी ध्वज कुठं फडकेला आपल्याला माहित पाहिजे. कोणची दिल्ली कुठं फडकायला आपण स्वतः नजरानं बघितलं पाहिजे की माझा राजा या देशातल्या जनतेसाठी लढलाय. आपण बघितलं पाहिजे. का वर्षातून एक दिवस द्याल काय अडचणी? आपण लग्नाला नाही जात का 3-3, 4-4 दिवस? एक दिवस आपल्या समाजासाठी सुद्धा आपण वर्षातून एकदा बाहेर निघलंच पाहिजे सगळ्यांनी. आणि एकदा आता तारीख डिक्लेअर झाली, चलो दिल्ली. रेल्वेने जायचं, भाकरी त्या रेटून घ्यायच्या, आपण आपलं गठुडं पाठाडावरच. कोणाला मागायचं काम नाही. भूक लागली उतरला, तिंबिले की सुरू लगेच पुढं. पण शांततेत. पण दिल्लीत मराठ्यांनी जायचं, थांबायचं नाही. कारण मी आता असं करतो, मी समाजाला
उंचीवर न्यायचं काम करतोय, बळ द्यायचं काम करतोय, मायावरच जळा लागलेत. एक जण आलं, ते म्हणलं याला गोळ्या चारा, त्या शिळ्याच्या लेंड्या, औषध गोळ्या, ते आमच्या तिकडचं एक तुम्हाला नसेल माहीत. असं कचरा केला त्याचा, मी कचराच केला, ते असं दातच खातोय मायावरच. त्याचा असा कचरा केला, त्याचा असा वट होता, आता चष्मा काढा तरी असा 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 होतोय नुसता. हा, यागळात दिसतो कसला गाण. त्याचं कारण सत्य असून सुद्धा अजितदादाच्या आणि फडणवीसांच्या पायावर पडल्यामुळं त्याला माझ्या मॅटरमधून घातपाताची क्लीन चिट दिली. पण मी खंबीर आहे, त्याला पण माहिती आहे मी काय चीज आहे. मी एवढा सोपा नाही आहे, त्यांना चांगला माहिती आहे नमुना कसा आहे. तुम्हाला बारीक दिसतो म्हणजे मला काय कुस्त्या खेळायचे का हमाली करायची, पण त्यांचे जिरायला मी एकटा पक्का आहे. त्यांनी माझा घातपात करायला ठरला. आता माणूस कधी काम करतो असलं, समोरचा समाज रेटला नाही किंवा समोरचा माणूस रेटला नाही तर असली चाळे करतं. याला गोळ्या घालन, त्याला औषध घालन. आता औषध घालायला आणि गोळ्या घालायला मिली सुईचा होई. तो ह्या नेटवर्कात तिथं पूर्वी कसं बैरजी नाईक अगोदरच सगळं बघून यायचे आणि छापा टाकायचे. छत्रपती शिवराय रातचीच आमुष्या दिवशी धिंगाणा सगळा. तसं तो हा जेवढी साखळी येतोय ती सगळी तोडून आम्ही तोयाच गोटातून माहिती मिळवली की तो आमचा घातपात करणार आहे. तो हा सगळा कोथळाच बाहेर काढला सिस्टीमचा, त्याच्या पुऱ्या सिस्टीमचा कोथळाच बाहेर काढला. कारण हे 25 ते 30 वर्षात हे पहिल्यांदा घडलेलं आहे. त्यांनी जर काही केलं तर कोणाला माहीत होत नव्हतं, पुढं काय करायचं हे पण माहीत होत नव्हतं. ही पहिली वेळ आहे की व्हायच्या अगोदर माहीत झालं. बरं मी काय केलं असं, गरिबाच्या लेकरासाठी मी लढतोय, तुम्ही मला मारायला निघणार. गरिबाच्या समाजाचे लेकरं लेकीबाळी मोठ्या झाल्या पाहिजे म्हणून रात्रंदिवस मी झुंजतोय. तुम्ही आम्हाला मारायला निघणार. आम्ही मराठी एवढे सोपे आहे का. त्याच दिवशी तेव्हा म्हणला नार्को टेस्ट करायची, म्हणलं एकदम बेस्ट झाला. आता लगेच रेडी. मी सगळ्यात अगोदर अर्ज केला, इमानदारीने सांगतो तुमच्या साक्षीनं, सगळ्यात अगोदर मी अर्ज केला की नार्को टेस्टला मी तयार आहे. दुसरा अर्ज केला, मला तुमचं पोलीस संरक्षण नको. हाय का आपल्या संगी एक बी. कारण मैदान मोकळं पाहिजे ना, त्याला गाडी अंगावर घालायची माया, परत त्याला माणसं मारायला पाहिजेत, मला हाणायला आले पाहिजेत. मैदान मोकळं. मी एकटा गाडीत फिरतो, 2-3 पोर आहेत आणि मी आहे. तुला जवा यायचं तवाई. तुमचं 5 जणांचं काय मिस्टेक आहे रे. अय 5 जण काय भागलं काय का, कुणी बी प्रमाणपत्र निघाले तुमचे. नाही तर गप्प तरी बसा, इथं ऐकू येते मला तुमचा 5 जणांचा आरडा. इतक्या जणांना 5 जण रेटणार तुम्ही. फक्त शांत आवाज यायला लागला तिथून इकडं. ही मोकळीक मी स्वतः केली. एक तर मी क्षत्रिय मराठा आहे, खानदानी 96 कोळी अवलादे, मी भेट नाही कोणाला. खेटायचं ना समोर खेटू चल, मी मोकळा आहे. पोलीस सगळे नाकारले. मला तर काल परवा अशी माहिती मिळाली मी इकडे आल्यावर. मी अर्ज केला, मला पोलीस नको तुमचा एक पण. जालन्याच्या आमच्या SP-नं आणि देवेंद्र फडणवीसनी सगळे पोलीस माघारी बोलवले. जणू काय तत्परता आहे. मी तर अर्ज स्वतःहून दिलाय, मला गरजच नाहीये, पण माघारी सुद्धा बोलवलेत. होती की मोकळं रान. माझं देवेंद्र फडणवीसला आणि जालन्याचे SP-ला म्हणणं आहे, त्या 3 आरोपी आहेत ते घातपात करणारे. ज्यांनी ते कट धनंजय मुंडेला धरून रचला ते 3 आहेत. त्यांनी कबुली दिली. धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलंय. मग तुम्ही जालन्याचा SP गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही. फडणवीस साहेब, मनोज जरांगे बोलला तर मग हटत नाही. तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत हा, तुम्ही जर त्याला चौकशीला घेतला नाही तर. हे पडसाद खूप उमटणार आहेत एक ना एक दिवस. जर त्या आरोपीने सांगितलंय तर याच्यापेक्षा पुरावा काय पाहिजे तुम्हाला.
त्याच्या रेकॉर्डिंग आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. ज्या दिवशी घातपात करायचा होता आम्हाला कळालं त्या दिवशी तो रात्री 12 वाजता त्या आरोपी संघ बोललाय. याच्यापेक्षा सरकारला काय पुरावे पाहिजे? तुम्ही सोडता रे, तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही सोडतात, पण फडणवीस साहेब सत्ता बदलत असती त्यावेळेस मुळात जळा सकट बाहेर काढणार मी सोडणार नाहीये कोणालाच, कारण मी पण लय खुनशी आहे. तुम्ही आज तुमच्या हातात आहे म्हणून करताल. काँग्रेसला कधीच वाटलं नव्हतं त्यांची सत्ता जाईल म्हणून, त्यांना ते समुद्रासारखे वाटायचे. गेली. भाजपला कवाच वाटत नव्हतं आम्ही सत्तेत येऊ, भाजप सत्तेत आलं. तुम्हाला गर्व झाला असन, सत्ता कायम राहील. मराठ्या पुढे मी तुमची सत्ता टिकूच देणार नाही. कारण जर तुम्ही एवढा अन्याय करणार असले, इतके सबळ पुरावे असून सुद्धा जर तुम्ही घेत नाहीत, मी तर त्याला खेटायला खंबीर त्याला कवाई म्हणा. प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.